झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहत आहात झुंजार SC37च्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। वडगाव सिद्धेश्वर गावच्या शिवारात ट्रक चालक हॉटेलमध्ये फ्रेश होण्यास थांबल्याची संधी साधून अज्ञाताने 30 टन कांदा असलेला ट्रक पळवून नेल्याची फिर्याद धाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे। तुळजापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात उभा असलेला टेहळणी करणारा पोलिसांचा टावर कोसळला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। तांदूळवाडी येथील शेतकरी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याबाबत आमदार कैलास पाटील यांनी निजाम आणि फडणवीस पोलिसांची तुलना करून सरकारवर ओढले ताशेरे। भूम परांडा वाशी येथील आमदार हरवलेत। मतदारसंघाने आपल्या समस्या मांडाव्या कुणाकडे? प्रश्न भूम परांडा वाशीच्या जनतेला पडलाय। आमचे आमदार कोण शोधून देईल का, असा सवालही जनता इतरांना विचारत आहे। आणि उस्मानाबाद धाराशिव प्रभागात नाले, रस्ते व इतर विकासात्मक कामे सुरू झाली। कामे सुरू असलेल्या भागात समाधान केले व्यक्त। रस्त्याचे व नालीवरील अतिक्रमणे काढून काम केले तर बरे होईल, असेही जनतेने केली मनातील खदखद व्यक्त। त्यामुळे मुख्य चौकात व रस्त्यावर कारवाईच्या धास्तीने नियमबाह्य व अपुरी कागदपत्रे असणाऱ्या वाहनांची वर्दळ झाली कमी। जनतेला मोकळे मनाने रस्त्याच्या कडेने चालण्याची होते संधी। तुळजापूर शहरात मंदिर परिसरात व शहर परिसरात परवानगी नसताना भर दिवसा काली समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची देवानंद रोजकर्णी यांनी शहरातून भव्य रॅली। पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका। भाविकांची ही झाली मोठी गैरसोय। हक्काची मागणी करीत असलेल्या शेतकऱ्यावर केलेल्या तांदूळवाडी येथील हल्ल्याच्या निषेधार्थ वाशी पोलिसांचा सर्वत्र निषेध। उस्मानाबाद धाराशिव पोलीस वाहनावर कारवाई करण्यात मग्न, तर इतर गुन्हेगारी बोकाळली। एका ठिकाणी सोनसाखळी लंपास, तर कळंब परिसरात निसर्ग लॉजवर नकळत अचानक छापा मारला। 2 महिलांची केली सुटका, तर मालकासह इतरांवर केला गुन्हा नोंद। हिंदी विषय पहिलीपासून शिकविण्यास अबू आझमीचे समर्थन। राज ठाकरे व हिंदीस विरोध करणाऱ्यावर केली सडकून। अबू आझमी यांनी तुळजापुरात टीका। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यास झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। स्वस्थ रहा, मस्त रहा।